हाय एव्हरीवन, वेलकम टू द माय न्यू व्लॉग. सो अगदी मॉर्निंगपासून व्हिडिओ सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली आज जे आहे ना म्हणजे वेनसडे आहे. जसं मी कालचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेला होता. सो आज टिफिनमध्ये मी मुलांना ढोकळा सोबतच आलूचे पराठेसुद्धा देणार आहे. ॲक्च्युली काय होते ना, रोज तर मी भाजी चपातीच देते, पण असं होते मुलांना अधेमध्ये काहीतरी ट्रीट म्हणून असं द्यावं लागते, पराठे वगैरे. शक्यतो मी नेहमीच म्हणजे भाजीपोळी देते, पण मग मुलं म्हटलं की त्यांनाही असं होते कंटिन्यू सारखं सारखं एकसारखंच वस्तू खाल्लं तर मग त्यांनाही बोर होते. त्यामुळे म्हटलं चला आज त्यांना आपण मस्तपैकी आलूचे पराठे सोबतच ढोकळा देते. ॲक्च्युली वेदांतला आलूचे पराठे फार आवडतात, पण चिवला तेवढे काही आवडत नाही. तिला ढोकळा खूप आवडते, म्हणून मग मी तिच्यासाठी जे ढोकळा बनवून घेत आहे. सो शेंगदाणे ऑलरेडी मी इथे भाजून ठेवले होते, म्हणून मला चटणी बनवण्यासाठी खूप काही मेहनत करावी लागत नाही. आणि ढोकळ्यासाठी चटणी रेडी करताना मी आहे ना शेंगदाण्यासोबत थोडी बारीक शेव असते ना, ती सुद्धा टाकत असते. त्यामुळे टेस्ट जी आहे ना अशी थोडी चटणीची म्हणजे चटपटीत येत असते. त्यासोबतच इथे थोडंसं मी कोथिंबीर टाकला आणि टमाटर सुद्धा टाकते. म्हणजे टमाटर टाकलं ना तर खरंच तुम्ही एकदा अशी चटणी करून बघा, खरंच खूप भन्नाट लागत असते. सो ही माझी स्वतःचीच रेसिपी आहे, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं म्हणून मी तुम्हाला इथे सांगत आहे. त्यानंतर इथे मी मिरची सुद्धा घातली. सो 5 ते 6 मिरच्या घातले, कारण ही मिरची खूप काही अशी तिखट नाही. त्यामुळे 5-6 मी इथे टाकून दिले आणि थोडंसं 1 चम्मच जे आहे ना मी इथे जिरं टाकलं आणि हे छान असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. जसं म्हणजे आपण इडली डोस्याची चटणी कशी करतो तशासारखीच, फक्त इथे मी बारीक शेव जी आहे ती टाकत असते, ज्यामुळे चटणीची टेस्ट खूप छान लागत असते. तेवढ्यातच म्हणजे माझा गॅस संपला होता, ज्याचा मला इतका वैताग येत होता ना की काय सांगू तुम्हाला. मग मी यांना आवाज दिला की म्हटलं की फटक्यात जे आहे मला गॅस लावून द्या. सो त्यांनी फटक्यात मला इथे गॅस लावून दिलं आणि त्यानंतर बटाटेसुद्धा मी बटाट्याचं पील काढून घेतलं आणि किसणीने किसून घेत आहे. कारण काय होते ना, आलूचे पराठे करताना जर थोडा जरी बटाटा असं राहिला तर मग तो पराठा जेव्हा आपण म्हणजे लाटतो ना तेव्हा फाटण्याची शक्यता असते. म्हणून मग मी एका अशा ग्राइंडरनी नाही का किसून घेते, ज्यामुळे तो एकदम फाईन पेस्ट सारखा तयार होऊन जातो. त्यासोबतच मी इथे चटणीला सुद्धा तडका लावून दिला आणि ढोकळा सुद्धा माझा इथे तयार झालेला होता. मी फक्त एकच प्लेट म्हणजे ढोकळा लावला होता, कारण फक्त चिव खाते, त्यानंतर मी थोडंसं खाते. बाकी काही घरामध्ये आमच्या ढोकळा कोणी खातच नाही. त्यानंतर ढोकळ्याला सुद्धा इथे तडका लावून घेतला. सो हा अगदी खमंग जे आहे ना मी घरीच तयार केलेला आहे. याचं प्रमाण वगैरे सगळं मी घरी दळून आणते आणि 2 ते 3-4 महिने जे आहे मला हे पुरत असते. सो डायरेक्ट प्रीमिक्सपासून हा ढोकळा खरंच खूप टेस्टी लागत असतो, अगदी मार्केटसारखा बनत असतो. सो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे खमंग इथे ढोकळा जे आहे मी इथे तयार करून घेतला. थोडीशी वरून कोथिंबीर आणि थोडी शेव टाकली, ज्यामुळे टेस्ट छान लागत असते. साईड बाय साईड मी इथे आलूचे पराठे सुद्धा बनवून घेते आहे, कारण सकाळी जे आहे ना खूप घाई असते आणि एवढं सगळं करण्यामागे ना एवढी म्हणजे मेहनत जाते ना, तर आपल्याला असं वाटते की कधी कधी भाजी पोळी करण्यामध्ये तेवढा टाईम नाही जात, पण जेवढं या वस्तू करण्यामध्ये टाईम जाते. पण आपली अशी मानसिकता अशी झाली आहे की भाजी पोळी करायला कंटाळा आला की मग असे आपण उपद्रव्य जे आहे ते करत असतो. त्यानंतर दोघंही मुलांचे टिफिन मी इथे भरून देऊन दिले. सो शॉर्ट ब्रेकसाठी इथे मी थोडंसं हे स्वीटकॉर्न जे आहे ना ते उकडून दिले, सोबतच एक ॲपल, बाकी ढोकळा आणि पराठे मी इथे भरून देऊन दिलेले आहेत. त्यानंतर मुलांची तयारी बाकी होती. ॲक्च्युली माझे दोघंही मुलं म्हणजे त्यांना खूप जास्त असं पॅम्पर किंवा खूप जास्त त्यांचं मागे लागावं लागत नाही की तयारी करा रे करा रे. शक्यतो दोघंही एकमेकांचं बघून जे आहे ना स्वतःच रेडी होऊन जातात. जसं कपडे वगैरे सगळे स्वतःच घालून घेतात. मला फक्त त्यांचे टिफिन रेडी करावं लागते. त्यासोबतच म्हणजे जे काही छोटे मोठे कामं आहेत ना ते करावं लागते. बाकी तर मग मला तर माझ्या दोन्ही मुलांचं तेवढं काही टेन्शन नाही. वेदांचं असं होते की तो थोडा छोटा आहे, त्याची तयारी मी अशी करून देते, पण त्याचं असं असते की आपली ताई स्वतः करते तर मग मी पण माझी तयारी मी स्वतःच करणार असं त्याचं सुरू असते. तरी पण थोडे जो त्याची फायनल तयारी जी आहे ना ते मी करून देत असते, पण त्याचं थोडं असते. लहान मुलांचं म्हटलं की असंच असतं. कितीही लवकर उठलं तरी शेवटचे जे म्हणजे ते 5-10 मिनिट असतात ना ते एवढे धावा पळा सारखे असतात ना की काय सांगू तुम्हाला. अगदी म्हणजे असं होऊन जाते आमचं लास्ट मोमेंटवर की चला चला बस येते लवकर चला, आणि असं करून मग मी यांना दोघांनाही रेडी करून दिली. त्यानंतर म्हणजे इथे जे आहे ना आमच्या घरासमोरची गल्ली खूप छोटी आहे, तर इथे बस येत नाही, म्हणून मग मी बस स्टॉपपर्यंत मुलांना सोडायला जाते. सो त्यांना सोडून आली. त्यानंतर घरातली जे काही छोटी मोठी कामं होती ते सगळे आवरून घेतली, भांडी कुंडी सगळं करून घेतली
घेतली. त्यानंतर मला आज एक खूप महत्त्वाचं काम करायचं होतं, ते म्हणजे तुम्हाला सांगतेच मी समोर. ॲक्च्युली तुम्हाला तर असं किचन खूप सुंदर दिसत आहे, पण आतलं बघितलं तर इतकं खराब झालं आहे ना की कायच सांगू तुम्हाला. सो मी टायमर लावलेला आहे, अगदी 10 वाजलेले आहेत. त्यासोबतच कामामध्ये उत्साह येण्यासाठी मी कानामध्ये जे आहे ना इयरबड्स घातले आणि आता गाणे वगैरे ऐकत जे आहे ना मी मस्त माझं काम एन्जॉय करणार आहे. कारण काय होते ना, कधी कधी सगळे कामं आवरल्यानंतर असं होते की चला थोड्या वेळ बसूया, थोड्या वेळ आराम करूया. सो तसंच मलाही होत होतं, म्हणून मी इथे मस्तपैकी म्युझिक लावून घेतलं आणि सोबतच माझे काम जे आहे ते करून घेत आहे. ॲक्च्युली सकाळी जेव्हा सिलेंडर संपला ना तेव्हाच मला हा सगळा जो आहे ना म्हणजे केर कचरा दिसला, पण तेव्हा माझ्याकडे काही टाईम नव्हता हे सगळं क्लीन करण्यासाठी, म्हणून मग मी तेव्हा काही केलंच नाही. तेव्हा फटक्यात स्वयंपाक करून मुलांना सोडून आली आणि घरातली आधी जे महत्त्वाचे कामं आहेत ते उरकून घेतली आणि आता निवांत मी हे काम जे आहे ते मी करून घेत आहे. सो इथे ना काय होते ना, बऱ्यापैकी म्हणजे धूळ वगैरे खूप जास्त येत असते, त्यामुळे आणि जे काही म्हणजे ग्रॉसरीचं सामान आहे, जसं काही माझ्या किचनमध्ये कॅबिनेट वगैरे कुठेच नाही आहे, त्यामुळे जे काही मोठे मोठे डब्बे आहे स्टीलचे वगैरे ते सगळे मी इथंच ठेवत असते, ज्यामुळे मग छोटा मोठा कचरा जो आहे तो इथे होत असतो. म्हणून मग मी ते सगळं पुसून घेतलं आणि एक मी असं स्वतः घरी बनवलेला मॅजिकल लिक्विड स्प्रे आहे, त्याच्यानेच पूर्ण ते स्टाईल वगैरे पुसून घेतली, सगळे डब्बे वगैरे लावून घेतले. सोबतच बेसिंगच्या खालचं एरिया जे आहे ना ते सुद्धा मला क्लीन करायचं होतं. ॲक्च्युली काय आहे ना, हा घर जो आहे तो रेंटेड आहे, त्यामुळे इथला बेसिंग जो आहे तो थोडा लिकेज आहे. बरेचदा आम्ही इलेक्ट्रिशियनला दाखवलं, पण त्यालाही काही समजतच नाही आहे की कुठून लिकेज आहे. प्लंबरला सुद्धा दाखवून झालेलं आहे. सो मला इथे कुठलं सामान ठेवतं म्हटलं ना तर एवढी अडचण येते ना की कायच सांगू. अगदी म्हणजे मला ड्राय वस्तू वगैरे म्हणजे इथे ठेवायला ना प्रॉब्लेमच होते. त्यामुळे मग मी इथे जे वॉशिंग एरियाचे जसं काही विम जेलचे पॉकेट्स असतात, डिटर्जंट लिक्विड असते, तशा प्रकारचे वस्तू मी इथे ठेवत असते, जेणेकरून ही जागा मला म्हणजे थोडी वापरण्यात आली पाहिजे म्हणून. त्यासाठी मी इथला जो काही पाणी होता तो सगळं पुसून काढला, अगदी सगळ्या बाजूने छान घसून सुद्धा काढला. सोबतच जे ट्रॉलीचे डोर वगैरे आहेत ना ते सुद्धा पुसून काढले. कारण काय होते ना, रोजच्या काही गडबडीमध्ये स्वयंपाकामध्ये बरेचदा म्हणजे कधी कधी हात म्हणजे गव्हाच्या पिठाने हात भरले असतात, तर कधी तेलाने, तर ते हात आपले कसे आपल्याला लक्षात येत नाही, पण ते ट्रॉलीला लागतात, ज्यामुळे ट्रॉल्या मग खूप खराब दिसतात. म्हणून मग अधेमध्ये मी स्वतःला अशी सवय केलेली आहे की जेव्हा मला वेळ मिळालं तेव्हा सगळं असं पुसून काढते. त्यासोबतच पूर्ण इथून झाडून घेतलं आणि अगदी म्हटलं चला आता पूर्ण या लिक्विड स्प्रेने जे आहे ना बाहेरून सगळ्या ट्रॉल्या अशा चकाचक करून घेते आणि याच क्लिनिंगसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. एका मराठी लेडीजला, मराठी बाईला प्लीज करून सपोर्ट करा, कारण मी खूप नवीन आहे. व्हिडिओ कसे करायचे, व्लॉग कसे करायचे तेवढं तरी मी अजूनपर्यंत शिकलेली नाही आहे, पण जसं जमते तसं मी एकदम रिअल म्हणजे जसं मी राहते, जसं मी बोलते, जसं मी जे काही शूट करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आय होप तुम्ही माझी भावना समजून घ्याल आणि मला म्हणजे सपोर्ट कराल. चला मग इथपर्यंत व्हिडिओ बघितले, मला खूप आवडलं. आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.